हाय हॅलो, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, गावाकडे आहे पण आज एकदम स्पेशल अशा विषयावर व्हिडिओ असणार आहे की आज आम्ही बनवणार आहे तेल, जे की तुम्हाला माहिती आहे मी दरवेळेस तेल बनवते आणि ते तेल आता खास नणंदबाईसाठी बनवायचे. कारण की माझे केस आहेत सगळ्यांना तर माहिती आहे आणि माझ्या केसांना बी मी नॉर्मलच तेल गावाकडे आल्यापासून लावते. तर चला म्हणलं दिदांना पण होईल. दिदा तर म्हणजे बघतात व्हिडिओ पण बनवत नाहीत, तर म्हणलं चला आज मी बनवून देते. जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार आहे जरा जास्त आणि ठेवणार आहे. फ्रीजमध्ये ठेवलं, गरम करून कोमट करून दिदांनी लावलं तरी चालतंय. तर इथं ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी इथंच भेटणार आहेत आजूबाजूला. कोणतीही गोष्ट विकत आणावी लागणार नाही. तर प्रत्येक गोष्ट कुठं भेटणार आहे, काय काय आणायला चाललोय ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, तर बघा फायनली इथं आहे कढीपत्त्याचं झाड. केवढं मोठं आहे तुम्ही बघू शकता. तर इथून नेणार आहे आम्ही कढीपत्ता. पुण्यात असताना 5 रुपयाचा कढीपत्ता पुरत नाही ह्याला. तर कुठनं तोडू हो दिदा? थोडा एक ठापा कुठला तरी मोठा घ्या. आतमधला आणि हा कढीपत्ता ह्यांच्या मामाच्या घरीच आहे. बस का दिदा? बस लय झालं. परत तिथं घरी नेऊन काय वाळूनच जाते एवढा कोण करतो. तर आता त्याला घरी गेलं भेटू. घराच्या अलीकडच्या बाजूला म्हणजे खालचं जवळच एक घर आहे, तिथं आहे जास्वंदाचं झाड आणि ह्याला फुलं भरपूर आहे. तर आता आम्ही घेऊन चाललोय फुलं. पटकन तोडतो आता. दिदा विचारलं नाही की आपण? नाहीत काय म्हणत. तर बघा फायनली आम्ही एवढा कढीपत्ता घेतलाय कारण जास्त प्रमाणात तेल बनवणार आहे. तर हे घरचंच आहे. मेथी दाणं म्हणजे हे रानात दिदांच्या रानात केलेलं होतं तेल. आणि बघा हे बघितले तुम्ही, बघितलंच फुलं आम्ही कुठून आणले. तर एवढी फुलं भेटली आणि एवढं बघू शकता तुम्ही, एवढं तेल आम्ही बनवणार आहे. बघू अजून हे सगळं जास्त वाटायला लागलं तरी आणली मी तेलाची बाटली जास्त बनवून. तर अशा प्रमाणात आम्ही तेल बनवणार आहे. जवस पण पाहिजे होतं पण जवस काय नाही भेटलं. तर आहे त्या गोष्टीत मस्त असं तेल बनवणार आहे. तर चला आता चुलीव बनवणार आहे त्यातली त्या. तर बघा इथं दिदा चूल पिटवून घेते ते, कारण टायमिंग बी झाला होता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा. तर दिदांनी इथं पिठाचा डबा हे आणून ठेवला होता. तर त्याच्या अगोदर म्हणलं चला तेल बनवून घेऊ, चूल पेटवायचीच. तर इथं डब्यात जेवढं तेल घेतलं होतं ते ओतून अजून नंतर तेल ओतलं. कारण ही सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या त्या भरपूर घेतल्या होत्या. ते म्हणजे गावाकडे असल्यामुळं, कारण मेथी दाणं ही भरपूर म्हणजे घरचंच आहेत किंवा कढीपत्ता ह्या गोष्टी सगळ्या आहेत घरच्याच, त्यामुळे भरपूर घेतलं होतं. तर बघा आम्ही एवढा जास्त जाळ लावत नव्हतो कारण आपल्याला ती एकदम नुसतं करपून टाकायचं नाही. कमीच जाळावर आम्ही थोडं छान हलवून घेत होतो, जेणेकरून त्याच्यातलं जेवढं काय आहे ते तेलात उतारलं पाहिजे. आणि आपल्याला ते तेल केसांसाठी खूप छान आहे. कारण माझ्या केसांना मी मोक्ष 1.5 वर्षाचा असल्यापासून लावते आणि केसांना छान रिझल्ट आलाय. कारण घरी जिगुती आपण जे काय तेल बनवतो किंवा काय वापरतो ना, त्या गोष्टींनी लगेच काही फरक जाणवत नाही, पण नक्की जाणवतो हा मात्र खरं की म्हणजे नक्की फरक पडतो. तर म्हणलं चला दिदांना पण बनवू, कारण दिदांची केस पाहिजे तेवढी नाहीत. म्हणजे त्यांच्या उंची किंवा त्यांचं आता 12वीत आहेत तर केस अजून थोडी लॉंग पाहिजे होते असं आम्हाला वाटतं सगळ्यांना. तर म्हणलं चला तेल बनवू म्हणजे त्या पण लावतील आणि त्यांना बी कंटिन्यू लावल्यावर तुम्हाला दाखवेनच नक्की की बाबा कंटिन्यू हे तेल वापरल्यावर काय फरक पडतोय. तर बघा ते सगळं छान मिक्स करून आणि उकळून घेऊन ते मी थंड करायला ठेवलं होतं आणि छान थंड झाल्यावर इथं बघा मी कपड्याने गाळून घेते. तर बघा फायनली तेल म्हणजे तयार झालंय पूर्ण. म्हणजे जेवढं म्हणजे काय होतं की जेवढं आपण तेल वापरलं होतं त्यापेक्षा थोडंसं कमीच होतं, जे की ह्या गोष्टी उकळवल्या म्हणजे आपण छान हे केले असते त्या म्हणून. पण जेवढं होतं पण ते तेल बेस्ट बनलेलं आहे. आता पूर्ण व्यवस्थित तेल झालंय. तर तुम्ही बघू शकता फायनली तेल सगळं रेडी झाले आणि आता हे एका छान बाटलीत भरून ठेवलं आणि आपण थोडं थोडं करून लावलं. आणि दिदांसाठी तर हे खूप दिवस जाईल कारण त्यांची कसं छोटी आहेत, एवढं पण त्यांना तेल लागत नाही. मला कसं जरा भरपूर तेल लागतं. तर मी आज छान असं दिदाला तेल पण लावून देणार आहे. तर बघा आता संध्याकाळचं जेवण हे सगळं झाल्यानंतर आम्ही तेल लावायला बसलो, म्हणजे झोपायच्या टायमिंगच्या अगोदरच जरा. तर जे काही कपड्यात काय राहिलं असेल म्हणून मी कपड्याचं ते बी फिरवलं, कारण काहीच वाया जायला नको, कारण एवढा पण मेहनतीने तेल बनवलंय. तर छान असं तेल लावून घ्यायचं म्हणजे मसाज केसांना छान करायचे. मी आता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला फास्ट करून दाखवलाय, पण छान केसांना मसाज करून घ्यायचे. कारण इथं तर मी त्यांना 10 मिनटं तरी तेल लावत होती, एवढी छोटी केस आहेत तरी पण. त्यामुळं जेवढं
मसाज केसांना करून छान मुळापासून तेल लावता येईल तेवढं लावायचा प्रयत्न करायचा. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय. तर बघा हे तेल नंतर म्हणजे ठेवल्यानंतर कोमट करूनच लावायचं, म्हणजे थंड तेल अजिबात लावायचं नाही. आता आम्ही तेल कोमट करून घेतले आणि त्यानंतर मग आता एखाद्या बॉटलमध्ये दिदा भरून ठेवतील. तर बघा नक्कीच तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल बाबा आपली केस गळते ती किंवा छोटे येते किंवा केस थोडी दाट ही व्हावी ती, तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करा. खूप भारी तेल आहे हे, की म्हणजे जेणेकरून केसांना फरकच जाणवतो. कारण माझा एक व्हिडिओ आहे जो की 6 लाख लोकांनी बघितलाय आणि त्या व्हिडिओच्या फक्त कमेंट जाऊन वाचा, तिथंच समजतंय की बाबा हा तेलाचा फरक आहे का नाही. बऱ्याच लेडीजनी कमेंट केलेत की हे तेल वापरून आम्हाला फरक पडलाय आणि खूप छान केस झालेत आणि मला थँक्यू बोललेत. म्हणजे मी त्याच व्हिडिओमध्ये बोललीच होती की तेल वापरा आणि नंतर मला महिन्यानी कमेंट करा. तर तसंच बऱ्याच बायकांनी मला कमेंट केलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच तेल बनवा आणि व्हिडिओला लाईक पण करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.